मी माझं वजन 65 किलोवरनं 60 किलोवरती कमी कसं केलं ते सुद्धा फक्त 2 महिन्यात आणि कोणतीही विचित्र डाएट्स न करता कसं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्यापैकी अनेक जणींना वाढलेलं वजन हा एक सतत जाणवणारा प्रश्न असतो. पोस्ट प्रेग्नन्सी, स्ट्रेस अशा अनेक कारणांमुळे आपलं हे वजन वाढायला लागतं आणि या वाढलेल्या वजनाचे अनेक दुष्परिणाम असतात. म्हणजे त्यातनंच पुढे PCOD, डायबेटीस, हार्ट डिसीज अशा प्रकारच्या जास्त सिव्हिअर कारणांकडे आपण जाऊ शकतो. वजन वाढण्याची 3 कारणं असतात. एक म्हणजे आपल्या रोजच्या कॅलरीफिक रिक्वायरमेंटपेक्षा जास्त खाणं, चौरस आहार न घेता चुकीचा आहार घेणं आणि तिसरं म्हणजे चुकीच्या वेळेला खाणं. खूप वेळेला आपल्या स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की आपण माइंडफुली खात नाही किंवा जे खातोय त्याबद्दल आपण अवेअर नसतो. म्हणजे नवरा, मुलं यांचं सगळं सांभाळायच्या नादात आपण आपल्या खाण्याच्या वेळांकडे दुर्लक्ष करतो आणि मग जेव्हा खूप भूक लागते तेव्हा जे समोर येईल ते खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का याचा सारासार विचार न करता ते खाल्लं जातं आणि मग यातून आपलं वजन वाढतं. आपली दिवसाची कॅलरी रिक्वायरमेंट कशी ओळखायची तर त्यासाठी एक कॅल्क्युलेटर आहे, TDEE कॅल्क्युलेटर, टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर कॅल्क्युलेटर. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या TDEE कॅल्क्युलेटरच्या वेबपेजवर जायचं आणि तिथे तुमचं एज, हाईट, वेट आणि रोजची ॲक्टिव्हिटी लेवल हे पॉईंट्स टाकायचे आणि त्यानुसार तुमच्या दिवसाचं टोटल एनर्जी एक्सपेंडिचर कॅलरीच्या स्वरूपात येतं. म्हणजे तेवढ्या कॅलरीज तुम्हाला तुमचं आत्ताचं वजन मेंटेन करण्यासाठी लागतं. उदाहरणार्थ माझं ते उत्तर 1500 कॅलरीज आलं होतं. आता जर मी रोज 1500 कॅलरीजचं खात राहिले तर मी जशी आहे तशीच राहणार, माझ्यात काहीही फरक पडणार नाही. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुमची जी व्हॅल्यू येते त्याच्यापेक्षा 200 ते 300 कॅलरीज तुम्ही कमी खाल्लं पाहिजे. म्हणजे माझी व्हॅल्यू जर 1500 कॅलरीज आली तर मी 1200 किंवा 1300 कॅलरीजचंच अन्न खाल्लं पाहिजे. तर आता हे कसं मोजणार तर त्यासाठी अनेक वेगवेगळी ॲप्स आहेत. म्हणजे हेल्थीफाय मी असेल किंवा MyFitnessPal असेल तर ही ॲप्स तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही जे खाताय त्याचं फूड लॉग्स तुम्ही ॲड करू शकता आणि त्यावरनं तुम्ही रोज किती कॅलरीज खाताय हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. यांचे फ्री प्लॅन्ससुद्धा आहेत. म्हणजे हेल्थीफायचा मी फ्री प्लॅनच वापरत होते. त्याच्यात फक्त मी कॅलरीजचे माझे फूड लॉग्स टाकत होते आणि तिथे कॅलरीफिक व्हॅल्यू त्याची येत होती. म्हणजे किती कॅलरीज येत आहेत ते येत होतं आणि ते सुद्धा त्यांची मापंसुद्धा इतकी सोपी आहेत की कटोरी किंवा वाटी जी आपली असते किंवा ग्लास याची ती मापं आहेत आणि त्याची मेजरमेंट्स त्यांनी दिलेली. सो मात्र हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की मी किती खाल्लं आहे बाबा, की 1 वाटी खाल्लं तर त्यानुसार लिहायचं किंवा ते मोजून खायचं. म्हणजे हा ट्रॅक ठेवणं तुम्हाला सोपं जातं. तर अशा प्रकारे तुमची डेली ॲक्टिव्हिटी लेवल किती येते त्यापेक्षा 200 ते 300 कॅलरीज कमी खायचं. वजन वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे चौरस आहार न घेता चुकीच्या गोष्टी खाणं. तर यासाठी मी पहिल्यांदा मी काय खाते हे ऑब्झर्व केलं. ते ऑब्झर्व केल्यावर असं लक्षात आलं की आपल्या युजल भारतीय आहारांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणजे मी 2 पोळ्या आणि 1 अर्धी वाटी भाजी किंवा वरण भात अशा प्रकारचं खात होते. म्हणजे पूर्वापार पद्धतींमध्ये कोशिंबिरी, दही याचा भरपूर वापर होता. पण आपण जसं फास्ट जगायला लागलो तशा आपण कोशिंबिरी, दही या गोष्टी आपण आहारातनं जवळजवळ काढून टाकतात. सो मी माझ्या आहारात डायटिशियनच्या सल्ल्यानुसार काही बदल केले. म्हणजे 2 पोळ्यांच्या ऐवजी मी 1 पोळी आणि अर्धी वाटी भाजीच्या ऐवजी 1 वाटी भाजी खायला लागली आणि त्याचबरोबर 1 वाटी कोशिंबीर आणि 1 वाटी दही किंवा 1 अंड असं आहारात ॲड केलं. म्हणजे याच्यात मी काय केलं तर माझं कार्ब्सचं प्रमाण कमी केलं आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवलं. कार्ब्स काढून टाकले नाहीत, फक्त कमी केले. सो हे खूप महत्त्वाचं आहे. कार्ब्स कमी केल्यावर म्हणजे 2 पोळ्यांची 1 पोळी केल्यावर भूक जास्त लागू शकते. म्हणून त्याच्याऐवजी प्रोटीनचं आणि फायबर म्हणजे भाजी आणि कोशिंबिरीचं प्रमाण वाढवलं. आपल्या भारतीय आहारात प्रोटीन्स ओव्हरऑल खूप कमी असतात.
स्पेशली शाकाहारी आहारात तर कमीच असतात. सो एक अंडं किंवा एक वाटी दही हे जर तुम्ही रोजच्या जेवणात तुमच्या वाढवलं तर आपली दिवसभराची प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण होते, जे आपल्या शरीरासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप आवश्यक असतं. म्हणजे आपलं वजन जितकं असेल, म्हणजे 60 किलो वजन जर आपलं असेल तर 60 ग्रॅम प्रोटीनची आपल्याला आवश्यकता असते. त्यात तुम्ही जर व्यायाम करत असाल तर 60 ग्रॅमपेक्षा थोडंसं जास्तच प्रोटीन तुम्हाला लागतं. सो हे काही अत्यावश्यक बदल मी माझ्या आहारात केल्यानंतर मला त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. वजन वाढण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीच्या वेळेला खाणं. आपल्या शरीराचंही एक बॉडी क्लॉक असतं. म्हणजे जसा सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो त्याचप्रमाणे आपणही सकाळी उठतो, आपली कामं करतो आणि रात्री आपण झोपतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातले हॉर्मोन्सही काम करतात. जसा दिवस उजाडतो तसं इन्शुलिन हे हॉर्मोन असतं, ते काम करायला सुरुवात करतं. दुपारी त्याची ॲक्टिव्हिटी किंवा काम करण्याची क्षमता सर्वात जास्त असते आणि सूर्यास्ताच्या वेळेला त्याची काम करण्याची क्षमता कमी होते. आपण जर रात्री खूप उशिरा जेवलो तर आपण इन्शुलिनला प्रॉब्लेम क्रिएट करतो. इन्शुलिन चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि आपल्या बॉडीवरती स्ट्रेस येतो आणि त्यातनं आपलं वजन वाढायला लागतं. बरं, आता हे सगळं ज्ञान मी तुम्हाला देते, तर मी काही स्वतः डॉक्टर नाही आहे, तर मी यासाठी डायटिशियनचे सल्ले घेतले होते. आणि त्याचबरोबर यूट्यूबवरती एक अतिशय उत्तम चॅनल मला सापडला होता, डॉक्टर पाल या एका साऊथ इंडियन डॉक्टरचा. त्याचे व्हिडिओज मी फॉलो केले आणि माझ्या डायटिशियननी मला इंटरमिटंट फास्टिंग करण्याचा सल्ला दिला होता. आणि हे इंटरमिटंट फास्टिंग काय आहे, ते कसं वर्क करतं, हे सगळं डॉक्टर पालच्या व्हिडिओमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. डॉक्टर पालच्या व्हिडिओची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मी सांगत होते की चुकीच्या वेळेला खाण्याने आपल्या शरीरावरती ताण येतो. आपण जितकं उशिरा जेवतो तितकं आपल्या शरीराची ते अन्न पचवून त्याचा वापर करण्याची क्षमता कमी होते आणि आपलं शरीर एका वेळेला आयदर अन्न चांगल्या प्रकारे पचवू शकतं किंवा आपल्या शरीराच्या ग्रोथ आणि रिपेअरचं किंवा झीज भरून काढण्याचं काम करू शकतं. सो आपण सूर्यास्ताच्या वेळेला जर आपलं डिनर आपण खाऊन टाकलं, म्हणजे 7 वाजता जर आपण आपलं रात्रीचं जेवण केलं तर पुढचा सगळा वेळ आपल्या शरीराला आपल्या शरीराची झीज भरून काढायला वेळ मिळतो. कारण 7 वाजता जेवण केल्यानंतर पुढच्या 2-1 तासात ते पचतं आणि मग रात्रीचा सगळा वेळ शरीर आपल्या ग्रोथ आणि रिपेअरवरती काम करू शकतं. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये आपण दिवसाचे ठराविक तास खातो आणि काही ठराविक तास आपण फास्टिंग करतो किंवा पूर्णपणे उपवास करतो, फक्त पाणी पितो त्या वेळात. यामुळे काय होतं की ज्या वेळात आपण खातो त्या वेळात शरीर ते अन्न पचवण्याचं काम करतं आणि त्यानंतरचा जो वेळ असतो ज्याच्यात आपण उपवास करतो तेव्हा शरीर झीज भरून काढण्याचं काम करतो. याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. माझ्या डायटिशियननी मला 16 तासाचं फास्टिंग आणि 8 तासाचं ईटिंग पिरियड असं करायला सांगितलं. आता यासाठी मी आधी हे ऑब्झर्व केलं की मी आत्ता किती वाजता खाते आणि किती वाजता मी माझा पहिला ब्रेकफास्ट खाते आणि किती वाजता मी माझं रात्रीचं जेवण करते. तर माझ्या असं लक्षात आलं की मी सकाळी साधारण 8:30-9ला माझा ब्रेकफास्ट करते आणि माझं रात्रीचं जेवण करायला मला 10:30-11 सुद्धा वाजतात. म्हणजे जवळजवळ माझी 15 तासाची ईटिंग विंडो होत होती. सो ही 15 तासाची ईटिंग विंडो एकदम मी 8 तासावर आणली असती तर मला ते खूप अवघड गेलं असतं. ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी हे हळूहळू कमी करायचं ठरवलं. 15 तासाची ईटिंग विंडो मी आधी 12 तासांवर आणली. म्हणजे सकाळी मी 8:30-9ला जर माझा ब्रेकफास्ट पहिला घास खाल्ला असेल तर मी रात्री 9पर्यंत माझा डिनरचा किंवा रात्रीच्या जेवणाचा शेवटचा घास खायचे. म्हणजे हे 9 ते 9 किंवा 8:30 ते 8:30 असं 12 तासांचं मी सुरुवातीला मेंटेन करायला सुरुवात केली. आठवडाभर हे 12 तास केल्यानंतर मी अर्धा तास अजून लवकर रात्रीचं जेवण करायला सुरुवात केली. म्हणजे 9ला मी ब्रेकफास्ट सकाळचा पहिला घास खाल्ला असेल तर रात्री 8:30पर्यंत मी माझं जेवण संपवायला. असं करत करत हळूहळू अर्धा तास कमी करत मी माझी ईटिंग विंडो 10 तासांची केली आणि माझी फास्टिंग विंडो 14 तासांची केली.
आणि हे मला चांगल्या प्रकारे करायला जमलं. 10 तासांची ईटिंग विंडो मेंटेन करूनही मला कुठलाही त्रास झाला नाही, ॲसिडिटी झाली नाही आणि मला खूप चांगले परिणाम दिसायला लागले. म्हणजे आश्चर्यकारकरित्या फक्त 2 महिन्यात माझं 65वरनं माझं वजन 60 किलोवरती आलं आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे एनर्जी लेवल उत्तम असायची. माझ्या पोटावरची चरबी कमी झाली. मी जास्त लीनर आणि फिटर दिसायला लागले आणि कोणताच त्रास झाला नाही. इनफॅक्ट आय वॉज सो हॅपी की सहजपणे फार कुठलीही विचित्र डाएट्स न करता या इंटरमिटेंट फास्टिंगच्या मेथडने मी अशा प्रकारे छान वजन कमी करू शकले. सो या प्रवासात मी मुख्यत्वे 3 गोष्टी केल्या. पहिलं म्हणजे माझ्या डेली एनर्जी एक्सपेंडिचरनुसार किती कॅलरी रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा 200 ते 300 कॅलरीज मी कमी खायला सुरुवात केली. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चौरस आहार घ्यायला सुरुवात केली. माझ्या आहारातलं कार्ब्सचं प्रमाण कमी केलं आणि प्रोटीन्सचं प्रमाण वाढवलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या खाण्याच्या वेळा कंट्रोल केल्या. मी सूर्यास्तानंतर खाणं बंद केलं आणि आता मी सकाळी 9ला माझा ब्रेकफास्ट घेते आणि संध्याकाळी 7ला माझं रात्रीचं जेवण झालेलं असतं. सो इंटरमिटेंट फास्टिंगचा हा तिसरा पर्याय मी वापरायला सुरुवात केली. सो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुमचं वजन कमी करू शकता. अतिशय हेल्दी पद्धतीने सहजपणे करता येईल अशी ही लाईफस्टाईल वापरून तुम्हीसुद्धा तुमचं वजन कमी करू शकता. सो हे जरूर करून बघा. TDE कॅल्क्युलेटरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचबरोबर डॉक्टर पालच्या व्हिडिओजचीही लिंक मी खाली देते ज्याचा मला उपयोग झाला. आणि माझी जी डायटिशियन आहे तिचाही नंबर, श्वेता खाडे, तिचाही नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असले तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.